तर आपण उत्पादन खर्च म्हणजे काय याचा अभ्यास करून राहिलो होतो. उत्पादन खर्च म्हणजे उपयोगिता पूर्ण वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. वस्तूच्या उत्पादनासाठी. आता फक्त या ठिकाणी महत्त्वाचा शब्द हा उपयोगिता. म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. ओके. म्हणजे उत्पादन खर्च. हे सरळ-सरळ सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पहिला म्हणजे नाही पहिल्या तर 5व्या वर्गाच्या पोराला सुद्धा माहिती आहे, की उत्पादन खर्च म्हणजे काय. फक्त शास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला ते लिहावं लागतं आहे, की उपयोगिता पूर्ण वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. म्हणजे असं हे आता दगड आहेत, गिट्टी आहे. हे दगडाचे तुकडे काही कामाचे नाही, पण त्याची जर गिट्टी कामा कामासाठी जर त्याचा उपयोग होत असेल, तर त्याला उपयोगिता पूर्ण वस्तू असं म्हटलं जातं. ओके. तर अशा पद्धतीने हे मागच्या लेक्चरला आपण हे पूर्ण अभ्यास केला होता. या उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले होते. थोडक्यामध्ये बघून घेऊया. उत्पादन व्ययाचे वेगवेगळे प्रकार. एक म्हणजे मौद्रिक उत्पादन व्यय, ज्यामध्ये पैसा, मुद्रेचा समावेश होतो. बाकी वास्तविक आणि वैकल्पिक उत्पादन व्यय आपण थोडक्यामध्ये समजून घेतलं होतं. त्यानंतर आहे उत्पादन व्ययाच्या काळाच्या आधारावर उत्पादन व्यय. अल्पकालीन उत्पादन व्यय, दीर्घकालीन हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर ते सर्वात पहिल्यांदा आपण जे पाहतोय ते उत्पादन खर्च, स्थिर उत्पादन खर्च, परिस्थितीनुसार उत्पादनाचा खर्च आहे. तर स्थिर उत्पादन खर्च, बदलता उत्पादन खर्च या सगळ्यांचा विचार आपण केला होता. जो स्थिर घटकांवर होणारा खर्च आहे तो म्हणजे स्थिर खर्च. बदलत्या घटकांवर होणारा खर्च म्हणजे बदलता खर्च आणि या सगळ्यांची सरासरी आणि सीमांत खर्च या सर्वांचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केला होता. आता आपल्याला पाहायचं आहे एकूण खर्च. ओके. आता आपल्याला पाहायचं एकूण खर्च म्हणजे काय. ओके. तर आतापर्यंत जो आपण खर्च पाहिला, स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च. ओके. स्थिर खर्च आणि बदलता खर्च. या दोघांची जर बेरीज केली तर त्याला म्हटलं जातं एकूण खर्च. ओके. स्थिर खर्च म्हणजे स्थिर घटकांवर होणारा खर्च आणि बदलता खर्च म्हणजे बदलते घटक, जो कच्चा माल आहे, मजुरी आहे वगैरे वगैरे, या सर्व घटकांवर होणारा खर्च म्हणजे बदलता खर्च. हे दोन्ही आपण अगोदर पाहिलेले आहेत. त्यामुळे या दोघांची जर बेरीज केली तर या दोघांच्या बेरजेला जो खर्च होतो एकूण, त्याला एकूण खर्च असा म्हणतात. ओके. या दोन्हींचा समावेश या ठिकाणी झालेला असतो. तर अशा प्रकारे हा एकूण खर्च आहे. आता उत्पादनाचे परिमाण. आता हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. आपण उदाहरण घेतलं होतं. एकूण स्थिर खर्च ₹200 स्थिर ठेवला होता आणि एकूण बदलता खर्च म्हणजे फक्त बदलत्या घटकांवर होणारा खर्च. पहिल्या नगाचा खर्च ₹6, दुसऱ्याचा खर्च एकूण 2 नगाचे ₹10, 3 नगाचे ₹12, 14 नगाचे ₹16. अशा पद्धतीने हा खर्च आपण मागच्या लेक्चरला बघितला. ओके. आता एकूण खर्च म्हणजे काय, तर या दोघांची बेरीज म्हणजे पहिल्या नगाचा एकूण उत्पादन खर्च आहे ₹200 अधिक ₹6 बरोबर 206. ओके. कारण आपण उदाहरण घेतलं होतं शेवयाची मशीन किंवा पापड तयार करण्याची मशीन, ही समजा साधारणपणे ₹200 असं गृहीत धरलं होतं. मग उत्पादन करा अथवा नका करू, हा ₹200 खर्च येणार आहे, तो आलेला. मग उत्पादन 0 असेल तरी हा खर्च ₹200 येणार आहे. जसजसं वस्तूचं उत्पादन वाढते तसतसा हा एकूण बदलता खर्च वाढत जातो आणि त्यामुळे मग हा एकूण खर्च सुद्धा वाढतो. ओके. तर अशा पद्धतीने पहिल्या नगाचा एकूण खर्च आहे 200 अधिक 6 बरोबर 206. दुसऱ्या नगाचा एकूण खर्च आहे 200 अधिक 10 बरोबर 210. तिसऱ्या नगाचा एकूण खर्च आहे 200 अधिक 12 बरोबर 212. हे 6, 10, 12, 16, 22 कसे आहे, काय आहे याचा विचार आपण मागच्या लेक्चरला केला होता. ओके. तर अशा पद्धतीने हा एकूण खर्च असतो. आता या एकूण स्थिर खर्च आणि बदलत्या खर्चाचे सरासरी खर्च आणि सीमांत खर्च आपण पाहिले होते. तसंच आता या एकूण खर्चात आपण आपल्याला सरासरी खर्च बघायचा. ओके. आता हे एकूण खर्च, आता हे वरचं हा जो डब्बा आहे, हा जो कॉलम आहे, हे जसंच्या तसं या ठिकाणी घेतले बघा. उत्पादनाचे परिमाण, एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च आणि एकूण हे चारही कॉलम या ठिकाणी घेतले. 1, 2, 3, 4. आता काय केलं, फक्त एकूण सरासरी खर्च. एकूण सरासरी खर्च. आता एकूण सरासरी खर्च म्हणजे काय, तर एकूण खर्चाला एकूण उत्पादित वस्तूच्या संख्येने भागितले असता जो खर्च प्राप्त होतो त्याला सरासरी खर्च असं म्हणतात. ओके. हे आपण पाहिलेलं अगोदर. आता एकूण सरासरी खर्च म्हणजे एकूण खर्च किती आहे, ₹206 आणि वस्तू किती तयार झालेल्या आहेत, 1, आणि म्हणून 206 भागीला 1 बरोबर 206. त्यानंतर 2 वस्तू तयार झाल्या,
हा एकूण खर्च 210 रुपये आलेला आहे. म्हणजे 200 अधिक 10 बरोबर 210. मग या 210 ला जर 2 ने भागितलं तर येतं 105. आणि म्हणून दोन वस्तूंचा एकूण सरासरी खर्च हा 105 रुपये. अशाच पद्धतीने 3 वस्तूंचा एकूण खर्च 212 रुपये आहे. त्या 212 ला जर 3 ने भागितलं तर येतात 71. म्हणजे 3 वस्तूंचा एकूण उत्पादन खर्च येतो 71 रुपये. अशा प्रकारे 4 वस्तूंचा एकूण सरासरी खर्च आहे 54 रुपये. 5 वस्तूंचा एकूण सरासरी खर्च आहे 44 रुपये. 6 वस्तूंचा एकूण सरासरी खर्च आहे 38 रुपये. यावरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, की जसजसे वस्तूचे उत्पादन वाढते, वस्तूचे उत्पादन जसजसे वाढत जाते, तसतसा हा जो सरासरी खर्च आहे म्हणजे एकूण सरासरी खर्च हा ह्रास पावत जातो. हळूहळू हा कमी कमी होत जातो. बघा 206, 105, 71, 54, 44, 38 आणि हा जो खर्च आहे हा हळूहळू ह्रास पावत गेलेला आपल्याला दिसून येतो. ओके, तर अशा पद्धतीने हा झाला एकूण सरासरी. आता आतापर्यंत जो खर्च आपण पाहिला, या सर्व खर्चांचे एकत्र विवरण आपण बघूया. म्हणजे आतापर्यंत जे पाहिलं ना आपण, उत्पादनाचे परिमाण, एकूण स्थिर खर्च वेगळा पाहिला, म्हणजे हे 2 कॉलम वेगळे पाहिले होते. त्यानंतर एकूण बदलता खर्च आणि उत्पादनाचे परिमाण हे 2 कॉलम वेगळे पाहिले होते. त्यानंतर एकूण खर्च हा आत्ताच पाहिला आहे आपण. त्यानंतर आहे सरासरी बदलता खर्च, स्थिर सरासरी खर्च आणि सीमांत खर्च. हे सगळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले. आता हे सगळं आपण एका डब्यामध्ये कसं समजून घेता येईल याचा प्रयत्न एकाच एकत्र. ओके, खर्च विवरण. उत्पादनाचे परिमाण लक्षात घ्या. सुरुवातीला 0 आहे, नंतर 1, 2, 3, 4, 5 हे हळूहळू वाढत जातात. एकूण स्थिर खर्च आता या ठिकाणी 2,000 रुपये, पहिल्यांदा 200 रुपये घेतले होते. हे मी मुद्दाम बदलवलं या ठिकाणी, की आता आपल्याला थोडं समजावं, म्हणजे संकल्पना लक्षात यावी. हा जो एकूण स्थिर खर्च आहे, उदाहरण घेतलेलं आहे आता आपण या ठिकाणी, हे घेतलेलं आहे 1,000 रुपये. ओके, आता हे एकूण स्थिर खर्च म्हणजे काय, हे उत्पादन कितीही करा हा बदलत नाही. ओके, त्यानंतर आहे एकूण बदलता खर्च. एकूण बदलता खर्च हा घेतलेला आहे 0 मात्र आहे या ठिकाणी, म्हणजे कच्चा माल, मटेरियल वगैरे लागलेलं नाही, त्यामुळे याला खर्च आलेला नाही. पण पहिल्या मात्रेचा बदलता खर्च आहे 40 रुपये. ओके, 40 रुपये. नंतर दुसऱ्या मात्रेला एकूण बदलता खर्च आहे 60 रुपये. तिसऱ्या मात्रेला एकूण बदलता खर्च आहे 80 रुपये. चौथ्या मात्रेला 120 रुपये. 5व्या मात्रेला 180 रुपये. ओके, अशा पद्धतीने हा एकूण बदलता खर्च. आता एकूण खर्च म्हणजे काय, तर या दोघांची बेरीज. हे आत्ताच आपण पाहिलं, या दोघांची बेरीज म्हणजे 1,000 अधिक 0 बरोबर 1,000. म्हणजे पहिल्या नगाला 0 मात्रेला म्हणजे उत्पादनाचा खर्च, उत्पादनाचे परिमाण काहीही झालेले नाही, म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया सुरू व्हायची आहे, तरी पण हा एकूण स्थिर खर्च होतोच आहे. त्यामुळे एकूण खर्च हा 1,000 रुपये. त्यानंतर पहिल्या नगाला येणारा एकूण खर्च हा जो आहे हा 1,040, म्हणजे 1,000 अधिक 40 बरोबर 1,040. 1,000 अधिक 60 बरोबर 1,060. याच्यामध्ये हे सगळे प्लस प्लस होत जाणार. ओके, हा झाला एकूण खर्च. म्हणजे या 2 तक्त्यांची बेरीज, या 2 कॉलमची बेरीज, म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च या दोघांची बेरीज म्हणजे हा एकूण खर्च. ओके, तर अशा पद्धतीने 1,000 अधिक 60 बरोबर 1,060. 1,080 अधिक 80 बरोबर 1,080. 1,000 अधिक 120 बरोबर 1,120. 1,000 अधिक 180 बरोबर 1,180. अशा पद्धतीने हा झाला एकूण खर्च. आता पाहायचं आहे सरासरी बदलता खर्च. काय म्हटलेलं या शब्दाकडे लक्षात ठेवा. सरासरी बदलता खर्च म्हणजेच काय, बदलत्या खर्चाचे सरासरी प्रमाण. ओके, मग बदलता खर्च किती आहे पहिल्यांदा बघा. पहिल्या नगाला 40 रुपये. ओके, मग 40 भागीला 1 बरोबर 40 सरासरी बदलता खर्च. हे आपण अगोदर बघितलेलं आहे. आता पुन्हा हा सगळं कॉलम आपण एकत्र बघतो आहे पूर्ण, म्हणजे उत्पादन खर्चाची संपूर्ण संकल्पना एका नजरेत यावी या दृष्टिकोनातून हा तक्ता तयार केलेला आहे. ओके, तर सरासरी बदलता खर्च म्हणजे आता बदलत्या खर्चाला उत्पादनाच्या मात्रेने जर भागितलं तर हा खर्च प्राप्त होतो म्हणून. ओके, मग बदलता खर्च आहे 40 रुपये. 40 भागीला 1 बरोबर 40. त्यानंतर आहे दुसऱ्या नगाचा किंवा 2 मात्रेचा एकूण बदलता खर्च आहे 60 रुपये. या कॉलमकडे लक्ष असू द्या फक्त. ओके, 60 रुपये. मग 60 भागीला 2 बरोबर इथं येत आहे 30 रुपये. ओके, 80 भागीला 3 बरोबर 27 रुपये. 120 भागीला 4 बरोबर 30 रुपये. 180 भागीला 5 बरोबर 36 रुपये. अशा पद्धतीने हा सरासरी बदलता खर्च. ओके,
तर यामध्ये असणारा संबंध सुद्धा आपण यापूर्वी बघितलेला आहे. हा सरासरी बदलता खर्च हळूहळू ह्रास पावत जातो. ओके, आता हा नंतरचा कॉलम आहे स्थिर सरासरी खर्च. पहिला कॉलम होता सरासरी बदलता खर्च, सरासरी बदलता खर्च. त्यानंतर आहे स्थिर सरासरी खर्च, म्हणजे स्थिर खर्चाचा सरासरी खर्च किंवा सरासरी स्थिर खर्च असं सुद्धा ते राहू शकतं. सरासरी बदलता खर्च किंवा सरासरी स्थिर खर्च, इथं शब्द कोणता आहे ते महत्वाचं आहे. ओके, आता स्थिर खर्च, मग आता स्थिर खर्च कुठे आहे? हा नंबर 2 चा कॉलम. ओके, स्थिर खर्च. ओके, आता सरासरी स्थिर खर्च म्हणजे हा स्थिर खर्च भागीला उत्पादित वस्तूची संख्या. मग पहिल्या नगाचा स्थिर खर्च 1000 रुपये आहे आणि म्हणून 1000 भागीला 1 बरोबर 1000. 1000 भागीला 1 बरोबर 1000 आणि म्हणून स्थिर सरासरी खर्च आहे 1000. त्यानंतर 1000 भागीला 2, कारण आता वस्तूचे उत्पादन वाढत आहे आणि हा खर्च मात्र स्थिर असतो, यात बदल होत नाही. ओके, आणि म्हणून 1000 भागीला 2 बरोबर 500. त्यानंतर 1000 भागीला 3 बरोबर 333. त्यानंतर 1000 भागीला 4 बरोबर 250. त्यानंतर 1000 भागीला 5 बरोबर 200. अशा पद्धतीने हा स्थिर सरासरी खर्च सुद्धा हळूहळू ह्रास पावत जातो. ओके, तर हा झाला स्थिर सरासरी. त्यानंतर आहे सीमांत खर्च. ओके, सीमांत खर्च. सीमांत खर्च म्हणजे काय? उत्पादनाचे प्रमाण जसजसे वाढत जाते तसतसा एकूण खर्चामध्ये होणारी वाढ किंवा बदल म्हणजे सीमांत खर्च. ओके, तर आता पहिल्यांदा एकूण खर्च किती आहे हे इथे आपण काढलेलं. ओके, शून्य मात्रेला एकूण खर्च आहे 1000 रुपये. एक मात्रा उत्पादित केली तर एकूण खर्च आहे 1040 रुपये. मग या 1040 मायनस 1000 केले तर राहतात 40 रुपये आणि म्हणून हा झाला सीमांत खर्च 40 रुपये. त्यानंतर तिसऱ्या मात्रेचा एकूण खर्च आहे 1060 रुपये. या 1060 मधून 1040 जर मायनस केले तर किती राहतात? 20 रुपये आणि म्हणून हा सीमांत खर्च 20 रुपये. म्हणजे दुसऱ्या मात्रेचा सीमांत खर्च आहे 20 रुपये. तिसऱ्या मात्रेचा सीमांत खर्च किती येणार बघा. तिसऱ्या मात्रेला एकूण खर्च आहे 1080. यामधून जुनं 1060 रुपये मायनस करायचे म्हणजे राहतात 20 रुपये आणि म्हणून या नगाचा सीमांत खर्च सुद्धा 20 रुपये आहे. ओके, त्यानंतर आहे 1120 रुपये आलेले आहेत. 1120 मायनस 80 बरोबर 40 रुपये आणि म्हणून याचा सीमांत खर्च आहे हा 40 रुपये. त्यानंतर 1120 मधून 1080 गेले तर राहतात 40 रुपये. त्यानंतर आहे 1180 मायनस 1120 म्हणून पाचव्या नगाचा सीमांत खर्च आहे 60 रुपये. तर अशा पद्धतीने सीमांत खर्च म्हणजे एकूण उत्पादनात वाढ झाली असता एकूण खर्चामध्ये पडणारी भर किंवा होणारा बदल म्हणजे सीमांत खर्च. तर अशा पद्धतीने हा सीमांत खर्च सुद्धा आपण या ठिकाणी काढलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे एकूण त्यानंतर आहे एकूण सरासरी खर्च. म्हणजेच काय? हा जो एकूण खर्च आपण काढला हा एकूण खर्च याचा सरासरी खर्च. ओके, तो काढायचा आला होता एकूण सरासरी खर्च. मग हा एकूण सरासरी खर्च किती आहे? हा एकूण खर्च भागीला वस्तूंची संख्या. मग एकूण खर्च 1040 भागीला 1 बरोबर 1040. नंतर आहे 1060 भागीला 2 बरोबर 530. नंतर 1080 भागीला 3 बरोबर 360. त्यानंतर 1120 भागीला 4 बरोबर 280. त्यानंतर 1180 भागीला 5 बरोबर 236. अर्थात हा एकूण सरासरी खर्च हा झाला एकूण सरासरी खर्च. हा सुद्धा जसजसं वस्तूचं उत्पादन वाढते तसतसं हा खर्च सुद्धा ह्रास पावत जातो. ओके, तर अशा पद्धतीने हा झाला एकूण सरासरी खर्च. तर अशा पद्धतीने हा जो उत्पादन खर्च आहे एकूण खर्च हा एकूण खर्च हळूहळू ह्रास पावत गेलेला आपल्याला दिसतो. सीमांत खर्च मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेला आहे, सुरुवातीला ह्रास पावतो आणि एका विशिष्ट बिंदूनंतर तो वाढू लागतो. सरासरी खर्च सुद्धा तसाच असतो, सुरुवातीला तो ह्रास पावतो आणि नंतर तो वाढू लागतो.
हे दोन खर्च म्हणजे सरासरी बदलता खर्च आणि सरासरी सीमांत खर्च, हे दोनही खर्च सुरुवातीला ऱ्हास पावत जातात आणि नंतर ते वाढू लागतात आणि म्हणून यांची आकृती सुद्धा इंग्रजीमधील यू या मुळाक्षराप्रमाणे असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एकूण खर्च आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. त्यानंतर आहे प्राप्ती. प्राप्ती म्हणजे मिळकत असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. ओके, याचा विचार आता आपण या ठिकाणी करूया. तर उपयोगिता पूर्ण वस्तूच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे प्राप्ती. मिळणारे उत्पन्न किंवा मिळकत म्हणजे ज्या वस्तू तयार केल्या त्या वस्तू विकल्यानंतर जी रक्कम विक्रेत्याला किंवा उत्पादकाला प्राप्त होते त्याला प्राप्ती असं म्हणतात. म्हणजे उत्पन्न किंवा मिळकतीला प्राप्ती असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे समजा एखादा दुकानदार आहे, त्या दुकानदाराने एखादी वस्तू विकत आणली, दुकान लावलं आणि ती विकत आणलेली वस्तू विकली. समजा एखादी वस्तू 10 रुपयाला आणली आणि ती 11 रुपयाला विकली, तर त्याला 10 रुपयाला आणणे म्हणजे त्यानं तो झाला त्याचा खर्च आणि 11 रुपयाला विकणे ती झाली त्याची प्राप्ती. आता नंतर पलीकडे जो आहे नफा. नफा म्हणजे काय, तर हे मिळणारे उत्पन्न, या उत्पन्नातून होणारा खर्च जर मायनस केला तर जी रक्कम शिल्लक राहते त्याला नफा असं म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने प्राप्ती मायनस खर्च म्हणजे प्राप्ती उणे खर्च किंवा मिळकत उणे खर्च म्हणजे नफा. हा नफा म्हणजे काय ते आपण पुढे बघू. सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे प्राप्ती. आता प्राप्ती म्हणजे काय, तर त्याच पद्धतीने उपयोगिता पूर्ण वस्तूच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न. आपण खर्च पाहिलं होतं, उपयोगिता पूर्ण वस्तूच्या निर्मितीसाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. तर हीच वस्तू तयार झाल्यानंतर ती विकल्यानंतर प्राप्त होणारे उत्पन्न किंवा मिळकत म्हणजे त्याला म्हटलं जातं प्राप्ती. ओके, तर या प्राप्तीचे एकूण 3 प्रकार पडतात. ओके, या प्राप्तीचे एकूण 3 प्रकार. ते म्हणजे एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत. ओके, आता या सगळ्यांचा आपण डिटेल्स मध्ये अभ्यास करूया. पहिल्यांदा बघूया एकूण प्राप्ती म्हणजे. तर एकूण प्राप्तीचा अर्थ आहे उत्पादनाच्या विक्रीपासून पेढीला मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे एकूण प्राप्ती होय. पेढी म्हणजे उद्योजक किंवा उत्पादक संस्था. ओके, त्याला पेढी असं अर्थशास्त्रीय शब्द वापरला जातो. ओके, तर या पेढीने ज्या काही वस्तू तयार केल्या असतील आणि ह्या वस्तू त्याने विकल्यानंतर त्याला जी एकूण रक्कम मिळते त्याला एकूण प्राप्ती असं म्हणतात. ओके, म्हणजेच काय, म्हणजे समजा एकूण एखाद्या पेढीने किंवा उत्पादकाने विकलेल्या वस्तू आणि या गुणीला वस्तूची किंमत. म्हणजे समजा एखादी पेढी आहे, एखाद्या विक्रेत्याने 100 रुपये किमतीला 100 रुपयाची 100 वस्तूंची विक्री केली. म्हणजे त्याने काय केलं आहे, 100 वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांनी आणि या 100 वस्तू त्याने 100 रुपये प्रमाणे विकल्या. ओके, तर त्याची जी एकूण प्राप्ती होईल ती सूत्राच्या माध्यमातून या पद्धतीने काढली जाते. ओके, तसं हे एकूण प्राप्ती बरोबर एकूण विक्रीचं परिमाण म्हणजे विक्री केलेल्या वस्तूंची संख्या गुणिला वस्तूची किंमत. ओके, असं म्हटलेलं जातं. म्हणून 100 गुणिला 100 बरोबर 10,000 रुपये एवढी त्याची एकूण प्राप्ती राहील. ओके, आता हे काय होतं, कधी कधी ही जी प्राप्ती आहे ती प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती वेगवेगळी असते. म्हणून या सगळ्यांचा विचार किंवा अभ्यास आपल्याला स्वतंत्रपणे सुद्धा करावा लागतो. तर आता हे आवश्यक नाही की संपूर्ण वस्तू त्याने सारख्याच किमतीला विकल्या असतील. त्याच वस्तू काही कमी जास्त किमतीला सुद्धा विकल्या जाऊ शकतात. ओके, आता समजा काही वस्तू 100 रुपये प्रमाणे विकल्या, काही वस्तू 90 रुपये प्रमाणे विकल्या, काही वस्तू 80 रुपये प्रमाणे विकल्या, तर ते बेरीज करावी लागेल. 80 रुपये प्रमाणे किती वस्तू विकल्या, 50 रुपये प्रमाणे किती वस्तू विकल्या आणि मग त्या सगळ्यांची एकूण बेरीज जर केली तर त्या पेढीची एकूण प्राप्ती आपल्याला प्राप्त होते. ओके, पण हे उदाहरण दाखल घेतलेलं आहे की समजा त्याने 100 वस्तू विकल्या आणि 100 रुपये प्रमाणे विकल्या तर 10,000 रुपये ही त्या पेढीची एकूण प्राप्ती राहील. ओके, तर अशा प्रकारे ही एकूण प्राप्ती. त्यानंतर आहे सरासरी प्राप्ती. आता सरासरी प्राप्ती म्हणजे काय, आताच मी तुम्हाला सांगितलं
की आता काही वस्तू त्याने 100 रुपयाला विकल्या असतील, काही वस्तू त्याने 90 रुपयाला विकल्या असतील, काही वस्तू त्याने 50 रुपयाला विकल्या असतील. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू जेव्हा विकल्या जातात तेव्हा मिळणारी एकूण प्राप्ती किती आहे, ह्या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर त्याला एकूण प्राप्ती असं म्हटलं जातं. ओके. आता सरासरी प्राप्ती म्हणजे काय, तर वस्तूच्या विशिष्ट परिमाणाच्या विक्रीपासून मिळणारे सरासरी उत्पन्न म्हणजे सरासरी. याचा अर्थ काय, की या एकूणच प्राप्तीला विकल्या गेलेल्या वस्तूंच्या संख्येने जर भागितलं तर आपल्याला ही सरासरी प्राप्ती मिळते. ओके. म्हणजेच काय, त्यासाठी सूत्र दिलेलं आहे, सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागीला विक्रीचं परिमाण. म्हणजे सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागीला विक्रीत परिमाण, म्हणजे विकल्या गेलेल्या वस्तूंची संख्या. ओके. आता समजा एखाद्या विक्रेत्याने 100 वस्तू विकल्या आणि त्या वस्तूच्या विक्रीपासून त्याला 10,000 रुपये मिळाले असं समजा आपण गृहीत करू. ओके. तर काय होईल, सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती किती, 10,000 रुपये, त्याला मिळाले 10,000 रुपये आणि वस्तू विकलेल्यांची संख्या 100, ते या सूत्रामध्ये टाकलं आपण. म्हणजे काय, 10,000 भागीला 100 बरोबर 100 रुपये, ही झाली त्याची सरासरी. समजा त्याने 500 वस्तू विकल्या असतील 100 रुपये प्रमाणे, समजा त्याने 5,000 रुपये त्याला प्राप्त झाले असतील आणि 100 रुपये प्रमाणे त्याने वस्तू विकल्या असतील तर काय होईल, 100 वस्तू जर त्याने विकल्या असतील तर काय होईल, 5,000 भागीला 100 बरोबर 50 रुपये, एवढी त्याची सरासरी प्राप्त होईल. म्हणजे त्याने एकूण किती वस्तू विकल्या आणि ह्या सर्व वस्तू विकून त्याला किती रुपये मिळाले, या मिळालेल्या पैशाला विकलेल्या वस्तूंच्या संख्येने जर भागितलं तर ही सरासरी प्राप्ती त्याला मिळते किंवा आपल्याला प्राप्त होते. तर अशा पद्धतीने ही झाली सरासरी प्राप्ती. ओके. त्यानंतर आहे सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती म्हणजे काय, एक मिनिट. तर सीमांत प्राप्तीचा अर्थ होतो की वस्तूच्या एका अतिरिक्त मात्रेच्या विक्रीपासून एकूण प्राप्तीमध्ये होणारी वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. ओके. काय म्हटलेलं आहे की वस्तूच्या एका अतिरिक्त मात्रेपासून किंवा अतिरिक्त मात्रेच्या विक्रीपासून एकूण प्राप्तीमध्ये होणारी वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. आता समजा विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या परिमाणात एका संख्येने वाढ केली तर जी एकूण शुद्ध प्राप्तीमध्ये जी शुद्ध वाढ होते त्याला सीमांत प्राप्ती असं म्हटलं जातं. ओके. अर्थात वस्तूच्या एका अतिरिक्त मात्रेच्या विक्रीपासून किंवा शेवटच्या नगापासून मिळणारी प्राप्ती म्हणजे सीमांत प्राप्ती. हे झालं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये आपल्याला असं सांगता येईल. ओके. आता समजा उदाहरण घेऊया. समजा एखाद्या विक्रेत्याने 100 वस्तूंची विक्री केली आणि त्या विक्रीपासून त्याला 10,000 रुपये मिळाले. ओके. उदाहरण आपण मुद्दाम सारखं ठेवलेलं आहे, हे सारखं ठेवणं आवश्यक नाही, आपण बदलवू पण शकतो. ओके. पण फक्त एक उदाहरण आपण मुद्दाम सारखं ठेवलेलं आहे समजण्यासाठी. ओके. समजा एखाद्या विक्रेत्याने 100 वस्तूंची विक्री केली आणि त्याला 10,000 रुपये एकूण प्राप्ती मिळाली. आता समजा त्याने एक नग वाढवला म्हणजे 101 नगांची विक्री केली, म्हणजे त्या वस्तूच्या संख्येत एका नगाची वाढ केली. ओके. तर तो शेवटचा नग त्याने 90 रुपयाला विकला. तो जो नग आहे त्याने शेवटचा नग 90 रुपयाला विकला. मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर की प्रत्येक वस्तू सारख्याच किमतीला विकली जाईल असं सांगता येत नाही. आपण सुद्धा बाजारात गेल्यानंतर बाजारामध्ये सुरुवातीला बघा आलू वांग्याचे भाव जेव्हा फ्रेश माल असतो तेव्हा त्यांच्या किमती जास्त असतात. मग समजा टमाटर आहे, टमाटर सुरुवातीला फ्रेश असतात तेव्हा 40 रुपये किलो. ओके. त्यानंतर थोडेसे नरम पडलेले असतात तर 30 रुपये किलो. त्यानंतर ते मग शेवटी फुटले राहतात तर मग काही वस्तू ते विकतात 20 रुपये किलो आहे ना. तर अशा पद्धतीने हे नंतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच्या किमत्या हळूहळू ह्रास पावत जातात. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ओके. पण अशा पद्धतीने समजा आता या ठिकाणी आपल्याला एवढंच बघायचं आहे की 100 वस्तू विकून त्याला 10,000 रुपये मिळाले. ओके. आणि एक शेवटली वस्तू पुन्हा 101 वस्तू जर विकली तर ही जी शेवटली वस्तू आहे हे जर त्याने 90 रुपयाला विकली तर त्याच्या एकूण प्राप्तीमध्ये भर पडेल 90 रुपये. सुरुवातीला त्याला फक्त 10,000 रुपये मिळाले होते. त्यानंतर आता त्याने एक वस्तू विकली तर त्याला 90 रुपये मिळाले
आता त्याला एकूण प्राप्त होतील 10,090 रुपये. म्हणजे एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडली, एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडली ती किती रुपयाची पडली? 90 रुपयाची. म्हणजे 10,090 मायनस 10,000 बरोबर 90. ही 90 रुपयाची पडलेली भर म्हणजे त्याची झाली सीमांत प्राप्ती. ओके. आता ही जी सीमांत प्राप्ती आहे, ही सीमांत प्राप्ती वेगवेगळ्या बाजाराच्या परिस्थितीत ही वेगवेगळी असते. आता वेगवेगळ्या बाजाराचे प्रकार म्हणजे काय? तर याचा विचार आपण पुढे करणार आहोत. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, एकाधिकारी बाजारपेठ, द्वयाधिकारी बाजारपेठ, अल्पाधिकारी बाजारपेठ, एकाधिकारयुक्त स्पर्धेची बाजारपेठ, अशा पद्धतीने या बाजारपेठा असतात. या बाजारपेठांचे प्रकार आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर या प्रत्येक ठिकाणी असलेली सीमांत प्राप्ती, ही जी प्राप्तीची परिस्थिती आहे, ही प्रत्येक बाजाराची किंवा विक्रेत्याची वेगवेगळी असते. याचा विचार आपण तर अशा पद्धतीने ही एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. ओके. तर एकूण प्राप्ती म्हणजे पूर्ण विकल्या गेलेल्या पूर्ण वस्तूंपासून मिळणारी एकूण मिळकत म्हणजे एकूण प्राप्ती. या एकूण प्राप्तीला विकल्या गेलेल्या वस्तूच्या संख्येने भागितले असता आपल्याला सरासरी प्राप्त होते, सरासरी प्राप्ती मिळत असते. आणि सीमांत प्राप्ती म्हणजे फक्त एक अतिरिक्त नगाच्या विक्रीपासून मिळणारी प्राप्ती किंवा एकूण प्राप्तीमध्ये पडणारी भर म्हणजे त्याला म्हटलं जातं सीमांत प्राप्ती. तर अशा पद्धतीने ही एकूण, सरासरी आणि सीमांत प्राप्ती आपल्याला सांगता येते. ओके. त्यानंतर त्यानंतर आहे पूर्ण स्पर्धेत सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती. आता ही पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? याचा जर आपण विचार करायचा झाला तर पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? एकाधिकार म्हणजे काय? तर हा जो भाग आहे, हा भाग आपण नंतरच्या याच्यामध्ये अभ्यासणार. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत